द्रोणागिरी सुशेन नावाच्या वैद्यानं सांगितलं तिथून त्या पर्वताला आणा. आणि ज्या वेळेला द्रोणागिरीला उचललं कोण द्रोणागिरी तो अनिल अनिल द्रोणागिरी तो अनिल तो अनिल लक्ष्मण वाचवेला दयामध्ये दंडवत दयामध्ये दंडवत लक्ष्मण वाचवेला लक्ष्मण वाचवेला दयामध्ये ज्या वेळेला हा द्रोणागिरी हनुमंतरायानं उचलून आणला अवाढव्य विस्तीर्ण असं स्वरूप आहे पर्वताचं. आजही ज्या लोकांचं घर दक्षिण दिशेकडे आहे तोंड त्यांच्या दरवाजावर गणपती बाप्पाचं नसलं तर चालेल पण हनुमंतरायाचं चित्र तेही द्रोणागिरी हातात घेतलेलं ते जर लावलं तर दक्षिण दिशेचा इफेक्ट खूप कमी होतो. सिद्ध प्रयोग आहे बरं तो. हनुमंतरायाचाच फोटो पाहिजे पण कोणता हातात द्रोणागिरी येतो. कारण द्रोणागिरी बी सामान्य नाही, हनुमंतराय तर विशेषच आहे. त्या पर्वताला आणत असताना जसं निंबाच्या झाडावर काहीतरी पडलं खाली हा तसं तो पर्वत नेता नेता आपल्या दंडकारण्य महाराष्ट्र राज्यामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये दिंडोरी नावाचा तालुका आहे आणि त्या दिंडोरी तालुक्याच्या जवळ या द्रोणागिरीचे 7 तुकडे पडले छोटे छोटे आणि 7चे 7 तुकडे यांचा आकार गाईच्या शिंगासारखा होता. म्हणून हे 7 तुकडे सप्तशृंग आणि त्या सप्तशृंग त्या परिसरात जगन्माता आदिशक्तीने महिषासुराचा त्या ठिकाणी नवरात्रीमध्ये पाडाव केला. अशी सुंदर कथा आहे. सप्तशृंग का तो द्रोणागिरीचा भाग आहे बरं. ते दिसतात आपल्याला 7 वेगवेगळे ते टेकड्या आहेत त्या पर्वत 7 शृंग द्रोणागिरीपासून पडलेले. आता हा जो द्रोणागिरी नावाचा पर्वत आहे याचा एक इतिहास असा सांगतात. या द्रोणागिरीला लेकरं होते 3 मुलं. कथा आहे. मोठा जो आहे त्याचं नाव द्रोणार्थ, नंबर 2चा जो आहे त्याचं नाव कांतानाथ आणि सगळ्यात छोटा जो आहे धाकटा त्याचं नाव गोवर्धन. माँ पार्वतीला इच्छा झाली की भगवान भोलेनाथाचं सान्निध्य कायमस्वरूपी आपल्याजवळ राहिलं पाहिजे. तपस्या करायची मला आणि भोलेनाथाचं सान्निध्य विशेष स्वरूपानं आपल्याला लाभावं आहेच, पण तपस्या करण्यासाठी योग्य असं काहीतरी स्थान निवडलं पाहिजे. महादेवालाच विनंती केली. महादेव पार्वतीसह द्रोणागिरीजवळ येतात आणि म्हणतात तुझा मोठा मुलगा ज्येष्ठ मुलगा आम्हाला आमच्या साधनेसाठी तपस्थलीसाठी पाहिजे. त्याला मी त्रिशूळवरती स्थिर करून गंगेच्या काठी एक नगर बनवतो आहे
आता कोणत्या बापाला आनंद होणार नाही की महादेवाच्या कामामध्ये पोरग गमायणार, याला अक्षय स्वरूपाचं वरदान मिळणार. मोठ्या हर्षयुक्त अंतकरणाने द्रोणार्थ तयार झाला आणि ही काशी नगरी त्या ठिकाणी बनवण्यात आली. पूर्ण काशी क्षेत्राच्या पंचक्रोशीमध्ये ठिकठिकाणी सिद्धक्षेत्र या वेगवेगळ्या कालखंडामध्ये वेगवेगळ्या संत महात्मे देवांनी तिथं साधना केली आहे. आजही काशी नगरामध्ये तुम्हाला दिवसात दिसणारे जे काही माणसं आहे ना, माणसं समजू नका. आमचे गुरुजी म्हटले होते की काशीमध्ये दिसणारे लोक सामान्य नाही, ते कोणत्या टायमाला कोणती देवता किंवा कोणता सिद्ध महात्मा आहे सामान्य रूप बनवून विचारण करतात. दर्शन घ्यायला दिवसभर. भगवान दत्तात्रय सुद्धा काशी क्षेत्रामध्ये दिवसातून एकदा त्यांचा निवास आहे, असं वरदान असलेलं ते. चला, याच्यानंतर जो 2 नंबरचा मुलगा आहे द्रोणागिरीचा, त्याचं नाव आहे कांतानाथ. हनुमंतरायानं विचार केला, कारण प्रत्येक कालखंडामध्ये प्रत्येक युगाचा महायुगाचा अस्त होताना प्रलयानंतर पुढे हे चक्र चालूच असतं, हे काही बंद पडत नाही. या चक्रामध्ये कल्पभेदाने काही कथा आहे. हनुमंतरायानं विचार केला की प्रभू वनवासामध्ये येणार, तो वनवासामध्ये त्यांची चांगली व्यवस्था आपल्या स्वामीची आपल्याला करायची. आणि म्हणून प्रभू राम यांना वनामध्ये सगळ्या पद्धतीने सोयीयुक्त असं ठिकाण निर्माण करायचं. त्याच्यासाठीच हनुमंतरायानं एक पर्वत द्रोणागिरीचा, हा कांतानाथ नावाचा मुलगा द्रोणागिरीला मागितला. काय सांगितलं की प्रभू वनवासात आल्यानंतर त्यांचं निवास जिथे राहणार, तर निवासाची व्यवस्था तुझ्याच मुलाच्या द्वारा करायची आहे. आणि म्हणून या कांतानाथाला प्रभू रामाच्या सेवेसाठी समर्पण केलं. पहा, आपले लेकरं चांगल्या कामासाठी समर्पण करणारा जर प्रभू तिथे राहणार असतील तर मोठ्या आनंदाने मी माझ्या मुलाला द्यायला तयार आहे. कांतानाथला त्या ठिकाणी चित्रकूटच्या जवळ स्थिर केलं. आजही कांतानाथ नावाचा पर्वत त्याची परिक्रमा करतात. बोलो कामतगिरी भगवान की जय. कामतगिरी नावाचा पर्वत चित्रकूटाच्या जवळ. घाट आहे ना, तो घाटाचं हे झालं की लगेच वरती काढल्या जातात. बरोबर, कामतगिरीची परिक्रमा केली जाते. सिद्ध क्षेत्र आहे ते चित्रकूटमध्ये. आजही कामतगिरीच्या अनेक गुफेमध्ये सिद्ध महात्मे तपस्या होत आहेत. चित्रकूट के घाट पे भई संतन की भीर, तुलसीदास चंदन घिचे तिलक दे तर असा. चित्रकूट क्षेत्रामध्ये मंदाकिनी माता, हनुमत धारा, एकापेक्षा एक ठिकाण आहे तिथे. प्रभू रामाच्या चरण पादुका त्या ठिकाणी. गुप्त गोदावरी, एकापेक्षा एक ठिकाण. भारत देशाला किती तुम्ही आपलं आयुष्य कमी पडेल इतका आपला देश सुजलाम सुफलाम असा विशेष आहे. प्रत्येक तीर्थक्षेत्राचं आगळं वेगळं महात्म्य. द्रोणागिरीचा दुसरा मुलगा कांतानाथ आणि तिसरा मुलगा सगळ्यात छोटा. एकदा पुलस्त्य नावाचे ऋषी भ्रमण करता करता द्रोणागिरी जवळून जाताना त्यांनी हा छोटा मुलगा पाहिला आणि द्रोणागिरीला म्हटले, मला स्वतःची एक साधना करायची आहे वेगळी, जगापेक्षा मला वेगळं, कोणाच्या संपर्कात नाही, आणि म्हणून याच्यासाठी तुझा सगळ्यात छोटा मुलगा गोवर्धन मला देऊन टाक. आता बापाला शेवटी बाप तर बाप राहतो. बाप म्हणे मोठा देऊन टाकला, छोटा देऊन मधला दिला, आता लहाना बी म्हणे वा रे वा, असं कसं चालेल, एक तर माझ्या जोरावर द्या लेकरू म्हातारपणी मला. बरोबर आहे ना, सगळे नेता का तुम्ही? पण नंतर विचार केला, साधू आहे, राग आला, शाप देऊन टाकेल. म्हणे मी काही म्हणत नाही, तुम्ही त्या लेकराला विचारा, तो जर तयार असेल तर न्या. आता
कसंही पाहिलं तर लहान लेकर सगळेच काही काय आज्ञा धारक राहता का? मोठ्याने कोणी बी सांगतो मोठा आहे तो समजा ते का तरी मोठा आहे ना, बरोबर आहे ना. मोठ्याला काही काही ठिकाणी छोट्याला त्रास राहतो, छोटा आहे ना रे तो. लक्ष्मण दादा म्हणत तो माणसानं नकट व्हा पण धाकट होऊ नये, कारण सगळे दाबत टाकता होय तुला नाही छोटा आहे तो सुनना पडेगा. हा छोटा बच्चा जान आता पुलस्ते महाराज सांगता गोवर्धन तुझे मेरे साथ में चलना पड़ेगा. तो म्हणे नहीं आऊंगा. आएगा नाही. विचार कर, मी काही सामान्य नाही. पुलस्ते महाराज त्यानं विचार केला, जर नाही म्हटलं आणि यानं शाप देऊन टाकला तर आपलं अस्तित्व असंही धोक्यात जाईल. मोठ्या कष्टानं कधी कधी इच्छा नसताना काही निर्णय घेणे पडताना आपल्याला आपली इच्छा राहत नाही. राहते का आपली इच्छा? पण कधी कधी बळजबरी एखाद्याचं मन ठेवायला आपलं मन मारावंच लागतं. प्रपंच म्हणजे मन मारायचं ठिकाणच आहे. बरोबर आहे ना? बरोबर. लय लोक म्हातारपणात लय पस्तावा करता का नाही? हा करताना पस्तावा पश्चाताप होतो शेवटी. हा काही काही मावल्या करता, काही काही आमचे दादा लोक करता. बरोबर आहे ना? मला काय माहिती होतं माने तर. हा बरोबर आहे ना? पश्चाताप करतो. आता यालाही इच्छेच्या विरुद्ध ठीक आहे तुम्ही म्हणता तर येतो मी, पण त्यानं अट टाकली. काय अट टाकली? जशा मुली टाकताना आता हा मी लग्न करीन पण मी खेड्यात राहणार नाही, भुसावळ मध्ये वर येणं पडेल. हा तस तो आणि मी तुमच्या सोबत येईल, पण तुम्ही जिथे मला जमिनीवरती ठेवा तिथे मी स्थिर होऊन जाईल. तिथून मी हालणार नाही, हालणार नाही, हालणार नाही. परमनंट. म्हणे ठीक आहे. पुलस्ते महाराजने त्याला कड्यावर घेतलं, लहान आहे म्हणून चालले. चालता 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 उत्तर प्रदेश नावाचं राज्य, मथुरा नावाचा जिल्हा, आजही जतीपुरा नावाचं गाव आहे, त्या जतीपुराच्या जवळ चालला. गोवर्धनाला त्या जमिनीमध्ये काही विलक्षण तरंग जाणवले की याच भूभागामध्ये नंदनंदन गोपाल कृष्ण परिपूर्णतम साक्षात श्री कृष्ण नामने एवही एक कार्य समागत्यम कोटीम कार्यम चकार. अनेक जन्माचे भक्त देवाची वाट पाहत आहे, ती इथे बाललीला करणार आहे. तिची इच्छा झाली की इथेच आपण थांबलं पाहिजे. अंतकरणापासून धावा केला, देवा मला दुसऱ्या ठिकाणी जायचंच नाही, इथेच थांबायचं. आणि योगायोग हा बाबा बरेच काळ घेऊन चालला, त्याच्या बी डोक्यात नाही. याले लागली लघुशंका. शेवटी शरीर आहे, लघुशंका लागली, त्याला नाही लाजे काय करणार. आणि त्याला ते आवेग सहन झाला नाही आणि त्या आवेगामध्ये तो विसरला की आपण याला वचन दिलाय. त्यानं त्या गोवर्धनला तिथेच खाली ठेवलं. लघुशंकेला गेले परत आले तर याने आपलं शरीराचं इतकं वजन वाढवलं, गुरुत्वाकर्षण पृथ्वी मातेला सांगून इतकं वजन वाढवलं की पुलस्त्याकडून तो हलला सुद्धा नाही. आधीच यायला हा नखरे करत होता, आता ठेवला तो उठायला तयार नाही. ध्यानात आलं यानं आपल्या मनासारखंच केलं आणि या बाबाला राग आलताच मनात, तू असं करतो का? मग शाप देऊन टाकला. कोणाला? गोवर्धन पर्वताला शाप दिलाय पुलस्त्यांनी. जा तू तुझ्या मनासारखं केलं, इथे स्थिर झाला ना, मी तुला सांगतो दररोज तू रत्ती रत्ती भर तीळ 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 तर कमी कमी होशील आणि एक दिवस तुझं अस्तित्व नष्ट होऊन जाईल. ज्या दिवशी तुझं संपूर्ण अस्तित्व नष्ट होईल त्या दिवशी या जगामध्ये प्रलय होईल. म्हणून आजही पहा, जर तुम्ही वृंदावन क्षेत्रात गेले असाल तर फक्त गोवर्धन सांगतात. पर्वत दिसतो का तुम्हाला? आता कमी कमी टेकडी सारखा काही भाग राहिला आहे, फक्त तू नष्ट होत चाललेला आहे. महात्म्याने दिलेला शाप तो काही झालं तरी बदलता येत नाही. गोवर्धन आपल्याला तिथं फक्त त्याचं स्तवन केलं जातं. आजही गोवर्धनाची परिक्रमा करतात मंडळी. ते क्षेत्र कसं आहे, त्या पूर्ण क्षेत्राला परिक्रमा केली जाते.
अनेक भक्त आजही क्षेत्र संन्यासासारखा विषय त्या वृंदावनामध्ये, कारण गोवर्धन, वृंदावन और यमुना माता ये तीनों के तीनों पृथ्वी लोक के नहीं है. गोवर्धन, माँ यमुना आणि वृंदावन हे तिन्ही क्षेत्र गोलोकामधून आले आहे. देवाच्या वक्षस्थळापासून निर्मिती त्यांची. का आले? कारण राधा राणीला जेव्हा गोपालकृष्णांनी सांगितलं हमें अवतार लेना है, आपको भी वहाँ पर आना है, आप हमारी अल्लादिनी शक्ति हो. राधा ये कोई स्त्री नाही है. बऱ्याच लोकांना वाटतं राधा राधा म्हणजे काही तर गवळ्याची पोर आहे, गवळ्याची. राधा म्हणजे साक्षात भगवान कृष्णाची अल्लादिनी शक्ती आहे. राधाचं उलट करा काय? धारा. कृष्ण प्रेम की अविरत बहने वाली धारा, वही राधा है. इसलिए आज अगर आप वृंदावन में कभी गए तो वृंदावन के सभी महात्मा दूसरा मंत्र कोई नहीं बोलता. क्या बोलता है? राधे राधे बोलना पड़ेगा. बरोबर आहे ना? हां. का? श्रीमद भागवत ग्रंथ लिहिला इतका मोठा 18,000 श्लोक, कुठेच राधेचं नाव नाही. का? कारण सुखदेवजी म्हणतात राधा राणी ही आमची गुरु आहे. आणि आपल्या परंपरेमध्ये गुरुचं नाव तसं पतीचं नाव घेऊ नये. मर्यादा होती. एक काळ होता गुरुचं नाव सुद्धा शिष्याने तोंडाने सांगू नये. मर्यादा येते. आदरने एखादा शब्द, पण गुरुचं नाव घ्यायचं नाही, तसं पतीचं नाव बी घ्यायची पद्धती नव्हती. पण काळ बदलला. आता पतीचं नाव बापा बापा बापा. जुन्या काळात माता मावल्या 2-2 लेकराचे मायबाप होऊन जायचे, पण सासू सासऱ्याच्या समोर बोलत ना. अनिल भाऊ, इतकी मर्यादा होती. आता तर लग्नाच्या स्टेजवर गर्दी झाली तर नवरी पोरगी सांगते बबल्या थोडा तिकडे सरा. हा, ऐका मर्यादा. मी मागे बोललो होतो ना, रात्री 11 वाजता मधली शिफ्ट सुटली, मिस्टर घरी आले आणि बेल वाजवले. टिंग टॉंग टिंग टॉंग आवाज देतो ना, ऐ कुंदा कुंदा. मधून रिप्लाय येतो, थांब जरासा मुकुंदा. बरोबर आहे ना? डायरेक्ट नाव घ्यायची पद्धत आली. बाप, कधी कधी तर टेन्शन मध्ये येतो, पोऱ्याला बोलवून राहिली का बोवायला बोलवून राहिले नाही. याच्यापेक्षाही भयानक नाव. पोराचं नाव होतं उल्हास, बायकोचं नाव होतं मल्लिका. यानं तसंच गेटवर आला आणि खालून हार्न वाजवला, आवाज दिला. बाई वरी गॅलरी मध्ये होती, या खालून म्हणतो, तिचं नाव होतं मल्लिका. प्रेमानं तिले म्हणे तो, अ मल्लू. ती म्हणे थांब रे उल्लू. उल्हास होता ना. चला, मर्यादा. सुखदेवजी राधा राणीला गुरु मानतात. राधा रासीश्वरी रम्या, कृष्ण मंत्रादि देवता, वृंदाराध्या रमाशीष गोपी मंडन पूजिता, वृषभानो सता गोपी मूल प्रकृती ईश्वरी. असं वर्णन आहे राधा राणीचं केलेलं. राधा तुम मेरी स्वामिनी, कोण तपस्या किन्न, 3 लोक तारंत, जो तुमरे आधी. राधा राधा रटत ही सब बाधा मिट जाय, कोटि जन्म की आपद श्री राधा सृजन. राधा राणीची इच्छा, गोलोकातून मी येईल पण मी तिथेच राहते. राधाने सांगितलं की जिथे यमुना आहे, जिथे वृंदावन आहे, जिथे गोवर्धन आहे. देवाने होकार दिला. आणि ही तिन्हीचे तिन्ही ज्या दिवशी पृथ्वीवरून नामशेष होतील त्या दिवशी जगाचा प्रलय निश्चित आहे. वृंदावन क्षेत्रामधील एक महात्मा होऊन गेले, त्यांचं नाव आहे चतुर्भुजदास.
त्यांना देवाचा साक्षात्कार त्या गोवर्धन पर्वतावरच झाला. दररोज देव त्यांना गोवर्धनाच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी दिसायचे. त्यांच्या गुरुजींनी आज्ञा केली की तू आता गोवर्धन पर्वत सोडून काशीमध्ये निवास कर जा. इतकं दुःख झालं की या गोवर्धन पर्वताचं आता मला दर्शन होणार नाही. तिथून निघून जाण्याचा विचार गुरुजी सांगतात. हे ऐकता बरोबरच चक्कर आले आणि खाली पडले. इतकं दुःख झालं, डोळ्यातून पाणी आहे. पहा, आजही वृंदावनातले काही महात्मे तिथलं क्षेत्र ओलांडत नाही बरं. फॉर एक्झाम्पल, आता सध्या त्यांची क्रेज आहे प्रेमानंद महाराज. कधी ते क्षेत्र सोडून कुठेच जात नाही. त्याला म्हणतात क्षेत्र संन्यास, म्हणजे ते क्षेत्र कधीच ओलांडत नाही मरेपर्यंत. तसे चतुर्भुज दास आहेत. चतुर्भुज दास भगवान परमात्म्याला त्या ठिकाणी करुणा भागतात, विनंती करतात, अरे तुझ्याशिवाय इथून सोडून जाणं मला शक्यच नाही. विनंती करतात. सुंदर पद आहे चतुर्भुज दासांचं.